अन्याय पिऊ नाही तो सगळे टायर झाले. महत्वाचे असे सही असलेला कागद कर्जाचे ते कागद गायब झाले. अचानक स्वतःवर चटणी आले. सर्व कागद हिशोब त्या सरकारच्या कोणाला दाखवायला हवं. पण महत्वाचे असे कर्ज घेतलेले सहीचे कागद गायब झाले. ते माझ्या तिजोरीत ठेवले होते. पाटील आणि सरपंचाचे 15-15 हजाराचे कर्ज घेतले होते. तेच कागद गायब झाले. चेकिंग करायला आलेल्या सरकारच्या पाहुण्याला ते कागद दाखवू शकलो नाही तर माझ्या अब्रूचे गावात लत्तर फेकले जाते. गावातून माझी धिंड काढली जाईल. कोरे तुझ्या बापाला चोर म्हणतील. चोर म्हणतील तर चोर. नाही, आता फक्त बघायच्या वेड्यात कधी हातात पडतात त्या. वर्ष राखलेली या घरातांची अब्रू आज जाणार आहे. आज थोरात मरणार आहे. हा नामुष्कीचं जीवन जगणार आहे. पाटील आणि सरपंचाच्या सहीचे कागद गायब झाले का? हो बेटा. आपण असं करूया, पुन्हा त्यांची त्या कागदावर सही घेऊया. नाही बेटा, ते कर सही देणार नाही. केवळ त्यांचेच कागद कसे गायब झाले? मला वाटतं ते कागद भाड्याने दिले असणार त्यांना. पाटील आणि सरपंचाने चोरी केली असणार. दया मला पक्का संशय आहे. त्या पाल्याला हाताशी धरून माझ्यावर मात करायची असा कुठे दया क्वार्टर मारण्याचं पडतं राव. दया पाल्या कुठे आहे? मला सांग पाल्या कुठे आहे? आल्या बोलव त्याला. दया त्या घराच्या उभं झालं ते अण्णा चोराने का? अण्णा चोराने आपला कधी प्राणी मोठा मानलं नाही. त्या बोलव त्याला. बाबा झोपलाय तो. कोण माझ्या चित्रेचं तुला माहित असणार. माझ्या तिजोरीत दुसऱ्या कुणीही काही दिवस एकदम करणार नाही. कोण कागद तूच चोरलीस ना? बापाच्या इकडे उठत असतात. सगळ्या नरकात भेटायचं पाहिजे. आता करत आली मध्ये पाटील
का का बसतोस त्या मला ते काय म्हणायची धमकी दिली. स्वतःच्या प्राण्याला घाबरून बापाच्या बरोबर उठलास का? भाऊनी उगाच त्यांना काहीतरी दिलं यो पाहिजे. मार करा कुठल्या तरी भाऊला तो चारा टेन्शन न पियाचा रे मला कसं नाही याच्यात काटा निघणारा हे माहीत झालं असतं तर जन्मताच नरडीचा खोट घेतला असतो नग लावून. आज आपला स्वतःचा प्राण वाचवण्यासाठी या माझ्याच पोरानं बापाच्या हाती पेढ्या टाकल्या. आपला स्वतःचा प्राण वाचवण्यासाठी सर्व पुराला नरकात पडवलाय. अरे आता चालतो मला घराबाहेर चालतो काय चालतो आजपासून तुझा ना माझा नाता तुटला. मी तुझा बाप नाही तू माझा मुलगा नाही. डायरेक्ट